तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त फ्राय होत आहेत. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कर 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 से हाय. तुम्हा सगळ्यांचं आमच्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर बरेच दिवस आम्ही ब्लॉगिंग केली नव्हती, बरेच दिवस आम्ही ब्लॉग करत नव्हतो. ॲक्च्युली वेळ पण भेटत नव्हता आणि म्हटलं आज बऱ्याच दिवसाने म्हटलं चला करूया ब्लॉगिंग. तर आता आम्ही ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आज आहे सॅटर्डे. आज मिहाचे बाबासुद्धा घरी आहेत, तर थोडा वेळ आहे आमच्याकडे म्हणून आम्ही ब्लॉग करतो आहे. आणि ना बऱ्याच दिवसापासून आमच्या मिहाला ना वडापाव खायचा होता. तर सध्या मी बाहेरचे वडापाव देणं म्हणजे थोडं अवॉइडच करते, कारण ऑइल वगैरे बरोबर नसतं आणि गरमीचे दिवस चालू आहेत. तर त्याच्यामुळे पुन्हा काहीतरी वेगळं व्हायला नको, स्टमक इन्फेक्शन वगैरे. तर त्याच्यामुळे मी तिला घरीच बनवून देणार आहे वडापाव. तिला वडापाव खूप जास्त आवडतो. जसं तिला बऱ्याच गोष्टी आवडतात, पण ती बऱ्याच दिवसापासून मला वडापाव विचारत होती, आई वडापाव खायचा आहे, वडापाव खायचा आहे. म्हटलं बनवूया. तर फायनली मी आज ठरवलं की आज वडापाव बनवूया. तर मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत. तर शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. आज वेदर पण जरा चेंज झालेलं आहे. आमच्या इकडे असं थोडंसं वादळ आलं होतं. मी व्हिडिओ ॲड केला आहे आपल्या व्लॉगमध्ये, तो नक्की बघा तुम्ही. आणि थोडंसं थंड वाटतंय, जास्त नाही, थोडंसं थंड वाटतंय. ठीक आहे, स्टे ट्यून. तर आता ना संध्याकाळचे वाजले 4 आणि इथे तुम्ही बघू शकता कसलं असं वादळ आलं आहे. खूप अशी धूळ झाली, झाडं खूप जास्त हलत आहेत वाऱ्यामुळे. आमच्याकडे पूर्ण असं घरामध्ये माती यायला लागली आहे. खूप जास्त असं वादळ आलं आहे. थंड हवासुद्धा येते आहे मध्ये मध्ये. हे वादळ यायच्या आधी ना खूप जास्त गरम होत होतं. 40 डिग्री होतं. मी वेदर चेक केलं होतं. इथे तुम्ही बघू शकता किती जास्त ढग आलेले आहेत, आभाळ एकदम आलेला आहे. आणि आता असं वाटते की पाऊस पडेल. आणि आता इथे बघा थोडा पाऊस पडला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मीना आमची मस्त रेडी झाले, फ्रेश झाले. ती झोपून उठली होती, फ्रेश झाली. तिच्या बाबांनी तिला छान असं रेडी केलंय. तर इथे मी ना हे एवढे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी इथे बाकी जे पण गोष्टी साहित्य लागतात त्याची तयारी केलेली आहे. 40 ते 45 लसूणच्या पाकळ्या आहेत. त्यानंतर इथे अद्रक 4-5 इंच अद्रक आहे. 2 चमचे धणे आहेत. त्यानंतर इथे 20 तरी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर. ह्या सगळ्याचं आपण छानपैकी वाटण करून घेऊया. मिया कशी दिसते तू सांग. खूप सुंदर. क्यूटी पाय कोण दिसते? क्यूटी पाय मी. व्हेरी गुड. तर मी याच्यात ना थोडंसं मीठ ॲड करून घेते. थोडं मीठ टाकलं की चटणी छान होते आणि व्यवस्थित वाटल्या जाते खरं तर. तर इथे मी ह्याचे बाबा बटाटे सोलून ठेवतात, मला हेल्प करतायत. मी इथे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी त्याचं बॅटर करून ठेवते आणि इथे मस्त आपली चटणी तयार आहे. बस झालं. हळद टाकूया थोडीशी. बेसनचं बॅटर रेडी आहे. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि पाव चमचा ओवा घालून घेतला आहे. आणि इथे बघा मिहा कशी बसली आहे. जिथे आम्ही असणार तिथेच तिला थांबायचं असतं, ती बाहेर अजिबात एकटी थांबणार नाही. आणि इथे यांचं चाललंय पोटॅटो मॅश करून घ्यायचं काम.
तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही इथे छान अशी वडापावची तयारी करतोय. मी आमची बघत बसली आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे, मज्जा येते खूप. तर इथे आपण बटाट्याच्या भाजीला सुरुवात करूया, वड्याच्या भाजीला. तर मी इथे ना 4 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्याच्यात राई टाकून घेते. राई मस्त तडतडून झाली की मी याच्यात हिंग घालते. जो आपला मसाला होता तो घालून घेते. ह्याच्यामध्ये ना मी जिरं घालायचं विसरले होते, पण मी नंतर मला लक्षात आलं आणि मग मी घातलं आहे. 1.5 चम्मच जिरं घालून घेतलंय. हे हिरवा वाटण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद घालते. तर इथे मी अर्धा चमचा हळद घालते आणि हे छानपैकी आपलं हिरवं वाटण जे आहे ते मस्त परतून घेऊया. बटाट्याची भाजी म्हटली की आपलं हिरवं जे वाटण असते ना मेन ते छान असलं पाहिजे, मग आपली भाजी खूप जास्त टेस्टी होते. इथे माझा कढीपत्ता टाकायचा राहिला आहे. मी ना त्याच्यामध्ये डायरेक्टली टाकत नाही, तडतडतो भरपूर. त्याच्यामुळे मी इथे ना तो सब हे घेतलाय, तोडून घेतलेला आहे, तर तो सुद्धा आपण ऍड करूया. तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे ना तो छानपैकी असा परतून झालेला आहे. ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये हे बटाटे आहेत मॅश केलेले ते घालून घेते. आणि अजून आपल्याला मीठ घालायचं राहिलंय, ते मी घालते. मी मध्ये ना वाटण करताना अर्धा चमचा मीठ घातलं होतं, आता मी ते 1 चमचा घालते. आणि ही खूप सारी कोथिंबीर, ह्याच्याने पण खूप जास्त टेस्ट येते, तर ही तुम्ही नक्की ऍड करा, अजिबात स्किप करू नका. मी वाटणात सुद्धा घातली होती आणि मला असं चॉप करून घालायला पण मस्त वाटते, कारण ती भाजी खूप सुंदर अशी दिसते. आता हे आपण भाजी मस्त मिक्स करून घेऊया. आणि ही मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ह्याचे छान असे वडे करायचे छोटे छोटे, आणि मग आपण तळायला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळं मस्त असं भाजी मिक्स केले आणि छोटे छोटे त्याचे वडे करून घेतेय. आधीच रेडी करून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला ते बेसनमध्ये घोळून तळायला भेटतात. तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त असे तयार आहेत. आता मी ह्याच्यामध्ये ते मिक्स करून घेते आपल्या पॅटर्न मध्ये, आणि त्याच्यानंतर आपण छानसे तळून घेऊया वडे. ए बाबू थांब, इथे गरम आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे मस्त फ्राय होत आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असे वडेपाव तयार आहेत. आणि हिला बघा अजिबात घाई वाट करवत नाहीये, तिने पटकन इथे पाव तिनेच तोडलेले आहेत. तर मी इथे तुम्हाला खाऊन दाखवते कसे झाले. एक मिरची घेऊया आपण, मी छोटीशी घेते, घालायचे. खरंच खूप जास्त टेस्टी झालेत वडापाव.
रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही स्वतः ट्राय सुद्धा करा घरी. खूपच मस्त झाले. बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. आणि इथे बघा हिने चालू केलं नुसता पाव खातीये. हिने आधी आहे ना ते भजी असतात ना थोडे थोडे हे तुकडे असतात ना हे भरपूर जास्त खाऊन घेतलेले आहेत आणि आता पाव खात बसले. तर आम्ही आता हा मस्तपैकी वडापाव एन्जॉय करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.